नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रलंबित अर्जांमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून राहणार वंचित. EWS प्रमाणपत्राचे सत्यापन होणार. भारत पाकिस्तान सामन्याचा मार्ग झाला मोकळा. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर कनक कृषी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर ताज्या बातम्या, स्थानिक, विदेशी, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक बातम्या. आजच्या ताज्या बातम्या बघूया सविस्तरपणे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जातो आणि शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत भरलेले नाही. काही अर्ज महाविद्यालयात तर काही अर्ज समाज कल्याण विभागाकडे प्रलंबित आहेत. नागपूर विभागातील जवळपास 1822 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी नागपूर विभागातून 86,092 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यातील 6,226 अर्ज रद्द झालेत. उर्वरित 79,866 अर्जापैकी 1,076 अर्ज हे नामंजूर करण्यात आले, तर 8 जणांची शिष्यवृत्ती सोडलेली आहे. फ्रीशिपसाठी 280 अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालय आणि विभागस्तरीय अर्ज प्रलंबित असल्यामुळे 1,800 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार अशी शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर संबंधित महाविद्यालय आणि समाज कल्याण विभागाकडून ते मंजूर केले जातात, परंतु शेकडो अर्ज हे महाविद्यालय व समाज कल्याण विभागावर प्रलंबित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील 1,822 विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहे. यातील 1,714 अर्ज हे महाविद्यालय स्तरावर तर 108 अर्ज हे समाज कल्याण. EWS बनावट प्रमाणपत्राच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यापन होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS प्रमाणपत्र तयार करण्याच्या व्यवस्थेत दोष असल्याचा दावा करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे. याचिकाकर्ता ॲडव्होकेट संदीप बदानी यांनी व्यवस्थेतील दोष दाखवण्यासाठी स्वतः बनावट प्रमाणपत्र तयार करून दाखवले आहे. आता प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देण्यात आलेल्या 746 प्रमाणपत्राचे पुन्हा सत्यापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिलेली आहे. ॲडव्होकेट संदीप बदानी यांनी आर्थिक दुर्बल घटक व नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्राचा दुरुपयोग रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांनी न्यायालयाला पुरावा देण्यासाठी 31 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयामधून बनावट आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र काढलेले आहे. ICCने पाकच्या मागण्या धुडकावल्या. भारताविरुद्धची वर्ल्ड कप लढत खेळण्याची शक्यता. T20 विश्वकप करंडक स्पर्धेतील भारताविरुद्धची लढत खेळायची की नाही याचा निर्णय 1-2 दिवसात जाहीर करू असे पाक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगितले. बांगलादेश मंडळाचे अध्यक्ष अमनु उल इला इक्वी यांच्या लाहोरमध्ये भेट घेतलेल्या बैठकीनंतर ICCचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजाही उपस्थित होते. नक्वी यांनी ICCला काही प्रस्ताव दिले, परंतु ते सर्व ICCने धुडकावले आहे. बैठकीनंतर नक्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन ICCच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत असे देखील सांगितले. यावर
मी भाष्य करत नाही असे योग्य ठरेल. ICCIकडून उत्तर आल्यानंतर मी आमचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचे रात्री. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.